ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याला अलोट गर्दी। विनय कोरे यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा पक्षप्रवेश। जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा जनसुराज्य शक्ती संपर्क कार्यालय गणेश तलाव येथे आयोजित केला होता। युवकांच्या अलोट गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात हा मेळावा संपन्न झाला। माजी मंत्री तथा वारणा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे, जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला। स्वागत केलं आणि लोकसभेच्या निवडणुकांच्याकडे बघत असताना प्रामुख्यानं कुठल्या विषयावर लोकसभेच्या मतदानाची चर्चा झाली पाहिजे याबद्दल जनसुराज्याची असणारी विचारधारा लोकांच्या समोर मांडली आणि त्या विचारधारेमध्ये मागच्या 9-10 वर्षांमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे त्या कामामध्ये ज्या केंद्रीय पातळीवरच्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये मोठं यश मिळालंय असं मी माझी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली आणि पुन्हा या देशात मोदींनी पंतप्रधान व्हावं यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं लोकसभांच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जे एनडीए आघाडी आज लढणार आहे त्याला समर्थन देण्याचा निर्णय झाला या ठिकाणी जाहीर केला आणि हा निर्णय मित्रपक्ष म्हणून जाहीर करत असताना प्रामुख्यानं लोकसभेमध्ये आम्हाला काही जागा मिळाव्या त्यासाठी काही आग्रह करावा अशा प्रकारचा आमचा विचार नाही। सरळ भावनेनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे अशा कमीत कमी 6 ते 7 खासदारकीच्या मतदारसंघांच्यामध्ये मोठी शक्ती आमच्या संघटनेच्या वतीनं या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। पण प्रामुख्यानं ही भूमिका ज्या वेळेला एक मित्रपक्ष म्हणून आम्ही पार पाडतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या होणाऱ्या निवडणुका, उद्याच्या काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका यामध्ये मोठ्या भावाची भूमिका भारतीय जनता पक्षानं सुद्धा पार पाडावी आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे, चांगले कार्यकर्ते आमच्याबरोबर आहे असे मतदारसंघ मात्र मित्रपक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे अशा प्रकारची एक अपेक्षा सुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या व्यासपीठावर त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे आणि प्रामुख्यानं आमचं वेगळंपण काय आहे हे प्रामुख्यानं आमच्या लोकांना आणि उद्याची आपली काम करायची पद्धत काय आणि कशासाठी आहे याच्याबद्दलचे एक आव्हान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज लोकांच्या पर्यंत पोहोचवलेलं आहे। एक सांगितलं तुम्ही की काँग्रेस राष्ट्रवादीनं आतापर्यंत समाजामध्ये भेद करण्याचा निर्माण केला, मात्र मोदींनी जागतिक स्तरावर नेतृत्व आपलं स्थापन केलं। प्रामुख्यानं मी जी भूमिका मगाशी सांगितली की त्या देशात दुर्दैवानं जाती धर्माच्या नावावर मतं मागणाऱ्या व्यवस्था आपण निर्माण केल्या का हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला आणि मग काम आणि विकास सांगून मतं मागणारी व्यवस्था आपण थांबवली का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या वेळेला जी काही घडलं आणि राजकारण या शब्दाबद्दलची काही गुन्हा तयार होण्यासारखी सामान्य माणसाची एक मानसिकता झाली याची सुरुवात कुठनं झाली। हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान घेऊन मतं मागणाऱ्या काही लोकांनी सत्तेसाठी काही वेगळ्या गोष्टी केल्या का त्यातून याची सुरुवात झाली का या सगळ्या विषयांचा विचार आज आपल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि जनसुराज्याचं हे वेगळंपण 20 वर्षांपूर्वी ते वेगळंपण सामान्य माणसापर्यंत पोचवलं पाहिजे ही भूमिका प्रामुख्यानं आज आम्ही मांडायचा प्रयत्न केला आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं असं की ह्या 9 वर्षाच्या काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी संरक्षणाच्या क्षेत्रात, परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात आज आर्थिक मंत्रालय केंद्राची जबाबदारी किंवा जनधनच्या माध्यमातून प्रत्येक माणसाचे अकाउंट काढणं, थेट अकाउंटमध्ये पैसे देण्याचा प्रयत्न करून सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणं किंवा ब्युरोक्रेसीमध्ये त्यांच्यावर
काम करत असताना किती वेळात एखादं काम झालं पाहिजे, त्यांनी काही वेगळं करावं का करू नये याच्या दृष्टीनं अंकुश निर्माण करायचं काम करणं, अशा अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या चांगल्या आहेत असं आम्ही जाहीरपणानं मान्य करतो. आज भाजप, AIM, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, उद्धव ठाकरे गट या पक्षातील शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला. हा मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव अण्णा कुरणे, विरंजय कद्दू, आप्पा पुजारी, सलीम पठाण, चेतन कलगुडगी, शिव भोसले, सुशांत काळे, योगेश दरवंदर, सूरज भगत यांनी विशेष परिश्रम घेतला. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज.